नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता पारितोष आणि अमोलीच्या बाळाला घेऊन येते आणि रूममध्ये येऊन त्याच्याशी ती गप्पा मारत असते. ती म्हणते की काय झालं, घाबरलं का माझं बाळ? अजिबात घाबरायचं नाही. आणि हो हो, अजिबात रडू नकोस. तुला माहिती आहे का, अगं जे काही खाली तू बघितलंस ना ते पूर्ण चुकीचं होतं. अगं तू का घाबरली आहेस? बाबा आपल्यावर ओरडला म्हणून घाबरली आहेस का तू? ओले नको घाबरूस, अजिबात नको घाबरूस. अगं बाबा आहे ना असा कधीच ओरडत नाही. अगं कधीतरी बाबाचा आवाज वाढतो म्हणून तू घाबरू नकोस. बाबा काही आपल्यावर चिडला नव्हता, तो आपल्याला समजावून सांगत होता. बाबाचा आवाज वाढला म्हणून माझं बाळ रडलं आहे का? नको नको रडू, असं म्हणून ती आता त्या बाळाच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि म्हणते की आपला बाबा खरंच खूप छान आहे, तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्यावेळेला आकाश हे सगळं बघत असतो आणि आकाशला बघून खूप वाईट वाटत असतं. आकाश विचार करतो की भूमी, हे दृश्य खरंच जर खरं असतं तर किती बरं वाटलं असतं. असं आपलं बाळ तुझ्या कुशीत असतं तर ते पाहून मला किती बरं वाटलं असतं. परंतु दुर्दैवाने हे सत्य नाही आहे. सत्य हेच आहे की हे बाळ पारितोषचं आहे, असं आकाश विचार करत बोलत असतो. त्यावेळेला भूमीचं त्या बाळाशी बोलणं, प्रेमाने बोलणं हे सुरूच असतं. ती बाळाबरोबर बोलत असते की बाळा अजिबात काळजी करू नकोस. अरे बाबा आहे ना, बाबा आता थोड्या वेळाने आपल्याकडे येईल आणि आपल्याबरोबर खेळणार. तू अजिबात काळजी करू नकोस, हां, तू रडू नकोस, असं म्हणून ती त्या बाळाला शांत करत असते. नंतर आता आकाश भूमीकडे बघत असताना आजी आकाश जवळ येऊन म्हणते की आकाश, अरे हे जे काही चाललं आहे ते भूमी तिच्या भावविश्वात रमते आहे. आणि दुर्दैवाने हे जे काही समोर घडतं आहे ते सत्य नसून ते फक्त एक काल्पनिक नातं आहे. आणि भूमी जे काही करू पाहते ते तिचं नाही आहे. मला सांग आकाश, जर हे बाळच तुमचं नसेल तर मग त्या बाळाच्या विश्वात रमून काय फायदा आहे? कारण आपण असं दुसऱ्याचं सुख हिसकावून आनंदी नाही होऊ शकत ना. आपलं ते सुख कधीच बनू शकत नाही. कारण हे बाळ पारितोष आणि अमोलीचं आहे. मला सांग, आता पारितोष आणि अमोली खाली उभे आहेत. जेव्हा आकाश आणि भूमी तुम्ही तुम्ही हे बाळ घेऊन आलात, म्हणजेच भूमी हे बाळ घेऊन आली, तेव्हा त्या अमोलीच्या जीवाला काय वाटलं असेल, तिला किती वेदना झाल्या असतील की तिचं बाळ असं भूमीने तिच्याकडून हिसकावून आणलं आहे. आई म्हणून तिला किती वाईट वाटलं असेल, असं आजी आता सांगत असते. आकाश म्हणतो की नाही आजी, नाही, मी असं होऊ देणार नाही, मी आत्ताच भूमीशी बोलतो, असं म्हणून आकाश भूमीशी बोलायला जातो आणि म्हणतो की भूमी. तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश, बोल ना. अरे बाळा, बघितलंस का, कोण आलं आहे? तुझे बाबा आलेत बाबा, आपल्याबरोबर खेळायला आलेत बाबा, असं म्हणून ती प्रेमाने मुलीशी बोलत असते. त्यावेळेला आकाश म्हणतो की भूमी ऐक ना, अगं हे बाळ आपलं नाही आहे. तेव्हा मग भूमी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की आकाश, अरे हे काय बोलतोयस तू? तेव्हा मग आकाशला ती म्हणते की तू काहीच बोलू नकोस, हां, हे बाळ आपलंच आहे, मी ओळखते ना आपल्या बाळाला. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, असं नाही आहे. अगं हे बाळ आपलंच आहे, आपलंच नाही आहे, कारण हे बाळ पारितोष आणि अमोलीचं आहे. तेव्हा मग भूमी म्हणायला लागते की आकाश, अरे तू असं काय बोलतोयस? अरे आत्ता मी या बाळाला घेऊन आली, मला बाळाचा रडण्याचा आवाज आला, मला माहिती आहे बाळ माझंच आहे. हो की नाही बाळा? बाबा ना काहीच बोलतात, तू ना त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस, हां. परंतु आता आकाश हा तिथे बघतच राहिलेला असतो. आकाशला मनातून खूप वाटत असतं की भूमीला सगळं सांगू, परंतु आकाशला एक प्रसंग आठवतो. जेव्हा भूमी ही डिस्चार्ज घेताना तिच्या उशीत तिचं बाळ शोधते, तेव्हा मात्र डॉक्टरने तिला सांगितलेलं, म्हणजेच आकाशला तसदी दिलेली असते की काही झालं तरीही तुम्ही आता तिला हे सत्य सांगू नका. कारण ती बाळ गेल्याच्या मोठ्या धक्क्यामध्ये आहे आणि ह्याच धक्क्यामुळे हिचं वागणं असं झालं आहे. आणि जर तिला पुन्हा एकदा दुसरा धक्का लागला तर मात्र तिला सावरणं कठीण होऊन बसेल. म्हणून सध्या तरी तिला काही सांगू नका, तिच्या कलाने घ्या, असं सगळं आता डॉक्टरने सांगितलेलं असतं. परंतु आकाशचा नाईलाज होतो. तेव्हा आता आकाश भूमीला काही बोलायला जाणार, तेवढ्यात आजी येते आणि आजी म्हणते की भूमी बाळा, अगं असं काय करतेस तू? अगं भूमी, हे आपलं बाळ नाही आहे, आपल्या घरातलं नाही आहे हे बाळ, हे बाळ त्या अमोलीचं आहे. मला सांग, तू प्रत्येक वेळेला सगळ्यांचा सुखाचा विचार करत असतेस ना गं? प्रत्येकाचा विचार नेहमी पहिले करतेस तू, स्वतःच्या अगोदर. परंतु मग तू आता असं का नाही करत आहेस? तू का विचार नाही करत आहेस त्या अमोलीचा, जिचं बाळ तू घेऊन आली आहेस? तिला किती वाईट वाटत असेल, तू तिचं बाळ असं हिसकावून घेऊन आली आहेस. बरोबर नाही आहे ना हे भूमी बाळा? तिचं बाळ तिला दिलं पाहिजे ना परत, कारण हे तुझं बाळ नाही आहे आकाश, आणि तुझं बाळ हे नाही भूमी, असं आजी देखील भूमीला समजावते. परंतु भूमी म्हणते की तुम्ही हे सगळे का बोलताय असं? मला ओळखता येतं आहे ना, हे बाळ माझंच आहे. तुम्ही प्लीज असं सगळेजणं बोलू नका. नाही नाही, माझं बाळ मी कोणालाही देणार नाही आहे, हे माझं बाळ आहे, असं म्हणून भूमी आता पुन्हा हायपर होते.
त्यावेळेला मग आकाश म्हणतो की भूमी ऐक माझं, हे बघ असा वेडेपणा करू नकोस, हे बाळ आपलं नाही आहे, आपल्याला ते अमोलीला आणि पारितोषला परत दिलं पाहिजे. तेव्हा मग भूमी म्हणते की नाही आकाश नाही, मी माझ्या बाळाला माझ्यापासून कुठेही वेगळं करणार नाही हां, पहिलेच सांगते. असं म्हणून ती बेडवरून उठते आणि इकडे तिकडे धावू लागते आणि म्हणते माझं बाळ आहे, मी कोणाच्याच हातात देणार नाही. आता मात्र आकाशचा संयमाचा बांध सुटलेला असतो. आकाश म्हणतो की भूमी हे बाळ दे तू मला. तेव्हा भूमी म्हणते की आकाश अरे तू वेडा आहेस का, असं काय करतोयस? अरे माझं बाळ माझ्या कुशीत किती शांत आहे ते तुला दिसत नाही आहे का? तेव्हा आकाश म्हणतो की भूमी हे आपलं बाळ नाही आहे, मी तुला किती वेळा सांगू? अरे आपलं बाळ कधीच गेलं आहे हे जग सोडून, आपल्याला सोडून आपलं बाळ कधीच गेलं आहे, हे दुसऱ्याचं बाळ आहे भूमी. असं म्हटल्यावर आता इथे भूमीला धक्का बसतो. ती आकाशकडे पाहतच राहते. तेव्हा आकाश आता तिचे डोळे उघडतो आणि म्हणतो की हे बघ भूमी, प्लीज या स्वतःच्या भावविश्वामधून बाहेर ये. हे आपलं बाळ नाही आहे, हे बाळ पारितोष आणि अमोलीचं आहे. हे ऐकून भूमीला धक्का बसतो. आता इथे पौर्णिमा आणि नीलू हे सगळं काही ऐकत असतात. आता अमोली ही शांत बसलेली असते. जवळजवळ भरपूर वेळ निघून गेलेला असतो, अजून बाळ आलं नाही. म्हणून काय करू आणि काय नाही असं तिला झालेलं असतं. म्हणून ती सारखं पाणी पिते ठेवते, सारखी इथून तिथे फेऱ्या मारत असते. परंतु आता तिचाही धीर सुटतो, ती आता वर जायला निघते. पारितोष तिला धरतो आणि म्हणतो की 1 मिनिट अमोली इथेच थांब. तेव्हा अमोली म्हणते की नाही पारितोष नाही, मी इथे जास्त वेळ नाही थांबू शकत. अरे माझं बाळ आहे तिकडे, बघितलंस ना ती भूमी माझ्या बाळाला कसं हिसकावून घेऊन गेली ते. अरे नाही, मला भीती वाटते आहे, माझं बाळ पुन्हा माझ्याकडे परत येईल की नाही. नाही आता मी नाही वाट बघू शकत, प्लीज मला जाऊ दे, मी माझं बाळ घेऊन येते, तुला सांगते ना मी काहीच नाही करणार. तेव्हा मग पारितोष म्हणतो की प्लीज शांत हो अमोली, मला कळतं आहे तुझं आता काय माइंड आहे ते, परंतु थोडा वेळ देऊया ना आपण. आकाश म्हणाला आहे ना आपल्याला की तो बाळाला घेऊन येईल, प्लीज थोडा वेळ वाट बघूया ना आपण. असं पारितोष तिला समजावतो आणि ती पुन्हा त्याचं ऐकून तिथे बसते. नंतर आकाश हा भूमीला म्हणतो की भूमी अगं ऐकून घे माझं. तरीही ती ऐकून घ्यायला तयार नसते आणि ती तिचं बाळ घेते आणि बाळ घेऊन पुन्हा जाऊन बेडवर बसते. आणि नंतर मग आता इथे आकाश म्हणत असतो की भूमी तुला ऐकावंच लागेल सगळं आज. आजी खरंच भूमीला आज सत्य सांगणं खूप गरजेचं होऊन बसलं आहे. तेव्हा आजी म्हणते की नको रे आकाश, मला खरंच खूप भीती वाटते आहे आणि जर डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे तिला आणखी काही झालं तर. तेव्हा मानसी म्हणते की नको भाऊजी, आकाश भाऊजी प्लीज तुम्ही नका सत्य सांगू हे सगळं, प्लीज नको. असं म्हणून आता ती त्याला थांबवत असते. परंतु आकाश म्हणतो की आजी मानसी अगं तुम्हाला कळतं आहे का की भूमीला जर हे सत्य सांगितलं नाही तर काय झालं असेल. अगं ते पारितोष आणि अमोली त्यांच्या बाळाची खाली वाट बघतायत. असं म्हणून पारितोषचा विचार करत आकाश पुन्हा एकदा भूमीकडे येतो आणि म्हणतो की भूमी ऐक ना, अगं मी तुला जे सांगतोय ते खरंच सत्य आहे. अगं मी तुझ्याशी खोटं का बोलेन आपल्या बाळाच्या बाबतीत, ते आपलंही बाळ असणार होतं ना, मग तू असं का बोलतेस. तेव्हा भूमी म्हणते की प्लीज आकाश असं नको ना रे बोलूस, अरे आपलं बाळ असतानाही तू असं अभद्र का बोलतोयस, नको असं काही बोलूस चुकीचं तोंडातून, ते ऐकवत नाही आहे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हे बघ भूमी प्लीज प्लीज या सगळ्या खोट्या विश्वातून बाहेर ये. अगं आपलं बाळ जन्माला आल्यानंतर देवाघरी गेले, हे आपलं बाळ नाही दुसऱ्याचं बाळ आहे आणि तू दुसऱ्या बाळाच्या भावविश्वामध्ये रमतीयेस, कारण ते आपलं बाळ कधीच नाही ना होऊ शकत, ज्याचं बाळ त्याला दिलं पाहिजे ना. त्यावेळेला मग आता इथे भूमी म्हणायला लागते की आकाश प्लीज तू असं काहीही चुकीचं बोलू नकोस, माझं बाळ मी दुसरं कोणाला कसं काय देऊ शकते. प्लीज आकाश असं बोलू नकोस, नाहीतर मला खूप मोठा त्रास होतो आहे. प्लीज बघितलंस का कसं बाळ आहे ते, मगाशी ते रडत होतं, आता माझ्या कुशीत आल्यावर ते शांत झालं आहे आणि माझंच बाळ आहे, मला कळतं आहे ना, माझं कनेक्शन आहे त्याच्याशी. तेव्हा मग आता आकाश हा भूमीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की भूमी मी तुझी शपथ घेऊन सांगतोय, मी खरं सांगतोय की हे बाळ आपलं नाही. भूमी तू दुसऱ्या बाळाच्या अशा भावविश्वात रमतीयेस, हे बाळ आपलं नाही आहे भूमी, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी शपथ घेतोय तुझी आणि मी आता खोटं नाही बोलणार भूमी. असं म्हटल्यावर आता इथे आकाशच्याही डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि भूमीलाही खूप वाईट वाटत असतं, कारण आकाशने अखेर भूमीसमोर सत्य सांगितलेलं असतं. आता भूमीला या सगळ्याचा फार मोठा धक्का बसलेला असतो. काय बोलावं हे तिला काहीही सुचत नाही. आता आकाश हा भूमीच्या गालावरून हात फिरवत म्हणतो की भूमी प्लीज प्लीज या सगळ्यातून बाहेर ये, मला तू अगदी व्यवस्थित हवी आहेस भूमी. मला माहिती आहे जो तुला त्रास झाला आहे तितकाच मलाही होतो आहे गं, पण काय करणार, आपल्याला सत्य परिस्थितीचा स्वीकार तर करायला हवाच ना. काही झालं तरीही आपल्याला हे बाळ ज्याचं त्याला दिलं गेलंच पाहिजे ना. असं म्हणून आता इथे भूमीला धक्का बसतो, ती काहीच बोलत नाही. आता आकाश भूमीला म्हणतो की भूमी ते बाळ दे प्लीज इकडे.
ते त्या अमोलीचं आणि पारितोषचं आहे त्यांना दिलं पाहिजे. ते वाट बघतायत त्यांच्या बाळाची. असं म्हणून आता आकाश हा भूमीला शांत करतो आणि तिथून ते बाळ तिच्या कुशीतून घेतो. आणि ते बाळ आता घेत असताना भूमीच्या आतून जिव्हारी काहीतरी लागल्यासारखं होतं. तिचा मनातून खूप तुटल्यासारखं वाटत असतं. ते बाळ तिच्या हातातून बाजूला गेलेलं असतं आणि तेच पाहून भूमीला खूप त्रास होत असतो. आता आकाश हा ते बाळ घेऊन चाललेला असतो. त्यावेळेला आता आजी ही आकाशला म्हणते की "अरे बाळा आकाश." परंतु आकाश ऐकत नाही आणि भूमीचा हात तसंच बाळाला ज्या पोझिशनमध्ये ती घेऊन बसलेली तसाच तिचा हात असतो. आणि मग भूमीच्या डोळ्यातून फक्त पाणी येत असतं. ती काहीच बोलत नसते. तिच्या तोंडून शब्दच फुटत नसतात. आता आकाश हा त्या बाळाला दरवाजाच्या इथून घेऊन जाणार तेवढ्यातच भूमीला चक्कर येते आणि ती खाली पडते. आता भूमी खाली पडल्याबरोबर तिचे डोळे बंद होतात. आजी खूप घाबरते आणि मानसी म्हणते की "आकाश भाऊजी, बघा ना ताईला काय होतंय?" त्यावेळेला आकाश पटकन येतो आणि बघतो तर भूमी ही तिथेच चक्कर येऊन खाली पडलेली असते. तेव्हा मग आकाश भूमीला म्हणतो की "भूमी, अगं हे काय झालंय?" त्याच वेळेला आता इथे भूमीला बेशुद्ध झालेली असते आणि नीलांबरी पौर्णिमा मात्र खूप खुश होतात. आता पौर्णिमा म्हणते की "आई, आपलं काम फत्ते झालं. अगं आपलं जे काम होतं, आपला जो हेतू होता भूमीला तिच्या बाळाचं सत्य समजण्याचा, तो आता पूर्ण झाला. कारण आकाशनेच भूमीला सगळं काही सत्य स्वतःच्या तोंडून सांगितलेलं आहे. त्यामुळे आता आपण यामध्ये काहीच करण्याची गरज नाही. आपलं काम झालं." असं त्या खुश होतात. आणि भूमीला याचा मोठा धक्का बसला याचाही आनंद झालेला असतो. नंतर मग आता इथे अमोली थांबायला तयार नसते. आणि त्यानंतर पारितोष देखील तिला समजावतो, परंतु ती काहीच ऐकून घेत नाही. आणि अमोली म्हणते की "नाही, मला आता नाही राहवत आहे. किती उशीर झाला आहे. अरे ती भूमी त्या बाळाला आपल्या घेऊन गेली आहे, परंतु ती कधी येईल याचा काहीच पत्ता नाही आहे. आपण स्वतः जाऊन बघूया ना. तू राहा इथे, वाटल्यास मी जाऊन बघून येते की नेमकं तिकडे काय चालू आहे." अरे असं कसं करतात हे? माझं बाळ माझ्याकडे परत आलं पाहिजे ना. नाही, आता मी नाही राहू शकत. माझं बाळ ती घेऊन गेली आहे. तुला माहिती आहे ना आता या बाळाला घेऊन मी किती पॉझेसिव्ह झाली आहे. नाही पारितोष, प्लीज मला तू आता अडवू नकोस. पारितोष म्हणतो की "हे बघ प्लीज, मी आकाशवर विश्वास ठेवतोय. तूही ठेव. कारण हे बाळ तर याच घरात आहे ना. आपण याच घरात आहोत, तर मग काळजी नको करूस." असं आकाशचा पारितोष तिला समजावत असतो. त्यावेळेला मग आता इथे भूमी ही तिथे समोर बघतच राहिलेली असते. भूमीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. मानसी तिच्या चेहऱ्यावर पाणी मारून तिला जागी करते आणि भूमी फक्त एकटक समोर बाळाकडे बघत असते. आता आजी खूप रडायला लागते, कारण भूमीची अवस्था तिला बघवत नसते. नंतर आकाश आता भूमीला म्हणतो की "भूमी, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला खरं खरं सांगतोय. हे बाळ आपलं नाही आहे भूमी. प्लीज या सगळ्यातून बाहेर ये. मलाही खूप वाईट वाटतं या सगळ्याचं, की तू ह्या सगळ्यामध्ये इतकी गुंतली आहेस, परंतु काय करू? मला कळतंय तुझा त्रास, म्हणून मी तुला इतके दिवस भूमी सांगत नव्हतो. मलाही हे सत्य तुला सांगायचं होतं गं, परंतु तू इतक्या मोठ्या धक्क्यामध्ये होतीस की मला तुला सांगणं खरंच खूप कठीण जात होतं. भूमी, तू जसं तुझं मातृत्व गमावलं आहेस ना, तसंच मीही माझं पितृत्व गमावलं आहे गं. मलाही या सगळ्याचा खरंच खूप त्रास होतो आहे. पण मी काय करू? मला तुझी अशी अवस्था नाही बघवत आहे. आपल्या आयुष्यातही बाळाचं सुख यायला हवं होतं, परंतु नशिबाने, दुर्दैवाने आपल्या आयुष्यात ते सुख आलं नाही. बाळ आपल्याकडे यायच्या अगोदरच देवाने बाळाला आपल्यापासून हिरावून घेतलं आहे. खरंच याचा मलाही खूप त्रास झाला आहे. मी ह्यातून खूप तुटलो आहे, परंतु मी तुझ्याकडे बघून जगतो आहे. मला माहिती आहे की तुलाही या सगळ्याचा खूप त्रास होतो आहे, परंतु या सगळ्यामध्ये आपणच एकमेकांना सावरलं पाहिजे. भूमी, आता आपल्याबरोबर कोणीच नाही. आपण दोघंच आहोत एकमेकांसाठी. त्यामुळे आपल्याला दोघांना एकमेकांकडे बघून जगायचं आहे. बाळाचं सुख आपल्या नशिबात नाही. परंतु भूमी, प्लीज यावेळेला तुझी कणखर होण्याची गरज आहे. तू खंबीरपणे उभी राहा या परिस्थितीत देखील. जर तूच अशी कमकुवत झालीस, डगमगलीस, तर मात्र मी पण पूर्णपणे खचून जाईन भूमी. तुला पाहिल्यानंतर मला उभारी येते. तू जर आनंदात राहिलीस तर मी आनंदात राहू शकेन, नाहीतर माझंही आयुष्य पूर्णपणे थांबून जाईल. प्लीज भूमी, असं करू नकोस. निदान माझ्यासाठी तरी या दुःखातून बाहेर ये, असं आकाश तिला म्हणतो. त्यावेळेला पारितोषचं बाळ आहे म्हणून तो द्यायला जाणार आणि भूमी त्या बाळाला पुन्हा घेत असते. आकाशला म्हणते की "आकाश, मला खरंच असं मनापासून वाटते की हे बाळ माझं आहे. माझं त्याच्याशी कनेक्शन आहे. 7 महिने ते बाळ माझ्या पोटात वाढलं आहे. आकाश, मला असंच वाटतं आहे की हेच जे बाळ होतं ज्याच्याशी मी गप्पा मारायचे, रोज पोटात त्याच्याशी बोलायचे, त्याचं आणि माझी एक वेगळीच नाळ आहे रे. मला असं वाटतं आहे की ही आपलीच मुलगी आहे आकाश. काही झालं तरीही मला खरंच असं वाटतं आहे की आपली मुलगी आहे." आणि मग त्या बाळाने भूमीचं बोट धरलेलं असतं आणि मग भूमी म्हणते की "आकाश, पाहिलंस ना कसं आहे ते?
ही मी माझ्याकडून दूर नेतोयस तर माझं बोट धरण्याचा प्रयत्न करते. बघ ना, तिला माझ्याकडे थांबायचं आहे. आकाश, मला खरंच असं वाटतंय की हे माझंच मूल आहे. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, तुझी अवस्था आता खराब आहे, त्यामुळे तुला प्रत्येक लहान बाळाला जेव्हा तू बघशील ना, तेव्हा तुला असंच वाटेल की ते तुझं मूल आहे. कारण तू त्या मानसिक अवस्थेमध्ये पूर्णपणे गुंतून गेली आहेस आणि म्हणूनच तुला असं वाटतंय की हे बाळ तुझं आहे. परंतु भूमी, तसं नाही आहे ना. आपण काय करू शकतो? हे बाळ आपलं नाही आहे. असं म्हणून आता आकाश हा आणखीनच दुःखी होत असतो आणि त्याला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. आता आकाश म्हणतो की भूमी, प्लीज या सगळ्यामधून बाहेर ये. मला कळतं आहे तुला या सगळ्याचा खूप त्रास होतो आहे, परंतु प्लीज माझ्यासाठी माझ्यासाठी या सगळ्यातून तू बाहेर ये. आणि या बाळाला आपल्याला पारितोषला पुन्हा दिलं पाहिजे, कारण ते बाळ पारितोषचं आहे, तर त्याच्याकडे ते दिलं पाहिजे. त्यावेळेला मग आता बाळाला घेऊन जात असताना भूमीला बघत बाळ आता पुन्हा रडत असतं आणि जेव्हा बाळ तिच्यापासून लांब होत असतं तेव्हा देखील ते आता विव्हळून रडायला लागतं, कारण त्याच्या आईपासून ते लांब जात आहे. आणि आकाश मात्र आता बाळाला तिकडून घेऊन गेलेला असतो आणि नंतर भूमीला देखील या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं. भूमी आता खूप मनामध्ये रडत असते आणि मानसी तिला शांत करते आणि मानसी म्हणते की ताई प्लीज शांत हो. तेव्हा अमोली म्हणते की बस झालं पारितोष, मी नाही आता थांबू शकत, बस. माझा धीर आता सुटला आहे. माझं बाळ माझ्यापासून किती वेळ झालं लांब आहे. मला माहीत नाही ते काय करत असतील. मला जाऊन घेऊन दे माझ्या बाळाला. मी जाते आणि घेऊन येते. त्यावेळेला मग आता ती जात असताना तिथून समोरून आकाश येतो आणि आकाश बाळाला घेऊन येतो आणि अमोलीकडे ते बाळ देतो. आणि त्याच वेळेला आकाश म्हणतो की आय एम व्हेरी सॉरी पारितोष, अमोली. खरं तर खूप वेळ झाला बाळ तुमच्यापासून लांब होतं. तेव्हा मग आता पारितोष म्हणतो की आकाश, अरे त्यात सॉरी काय बोलतोयस तू? तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही, खरंच भूमीला समजावणं मला खूप कठीण जात होतं. परंतु खरंच थँक्यू सो मच. तुम्ही खूप मोठा समजूतदारपणा दाखवलात आणि तुम्ही वर आला नाहीत. तुम्ही माझं ऐकलत, खूप थँक्यू. असं आता तो त्यांचं आभार मानतो. नंतर आता मनू म्हणत असते की ताई प्लीज शांत हो ना. नको ना असं स्वतःला त्रास करून घेऊस, प्लीज शांत हो. असं म्हणून आता मनू तिला गप्प करत असते. त्यावेळेला आता लगेच पारितोष म्हणत असतो की आजी, ॲक्च्युली काय आहे ना, त्या दिवशी ही खूप रडत होती. दूध पण पीत नव्हती, म्हणूनच दरवाजात एक जोगतीन आली. तिने सांगितलं की जवळपास कुठे आई योगेश्वरीचं देऊळ वगैरे असेल तर तिथे जाऊन तिची खणा नारळाने ओटी भरा, तुमचं बाळ शांत होईल. त्यावेळेला मग आजी म्हणते की ठीक आहे, घ्या भरून ओटी. आणि मग आता दोघंजणही ओटी भरण्यासाठी म्हणून बाळाला घेऊन येतात आणि अमोली ही बाळाला पारितोषच्या हातात देऊन ती खणा नारळाने ओटी भरायला लागते. आणि त्याच वेळेला आता आकाश बघत असतो आणि आकाश देवीकडे हात जोडून मनातून मागत असतो की देवी आई, आमचं बाळ कुठे आहे आम्हाला माहीत नाही, परंतु जे कुठे असेल सुखरूप असू दे आणि या पारितोषच्या बाळावर तुझी कृपादृष्टी कायम राहू दे. कायम त्या बाळावर तुझं लक्ष ठेव आणि परमेश्वर त्या बाळाला नेहमी सगळी सुख त्याच्या पदरात देऊ. असं म्हणून आकाश बाळासाठी प्रार्थना करतो. त्यावेळेला इथे आता पारितोष देखील बाळाच्या वतीने देवाला हात जोडत असतो आणि नंतर आकाश मनातून मागतो की हे बाळ लवकरात लवकर व्यवस्थित मोठं होऊ दे. हे काय आहे मला खरंच माहीत नाही, परंतु भूमी म्हणते तसं या बाळाशी मलाही कनेक्शन असल्यासारखं वाटतंय, पण काही झालं तरीही सत्याला स्वीकारायलाच हवं. असं म्हणून आता तिची ओटी भरून होते आणि पारितोष हा बाळाला हातात धरून देवीच्या पायाशी ठेवत असतो. त्यावेळेला आता बाळ मात्र रडायला लागतं आणि जेव्हा बाळाला ती जवळ तिथे ठेवते त्याच वेळेला आता बाळाच्या अंगावर योगेश्वरी देवीच्या तिथून फूल पडतं. आणि मग अमोली म्हणते की बघितलं पारितोष, बाळाच्या अंगावर फूल पडलं. तेव्हा आजी म्हणते की याचा अर्थ देवी योगेश्वरीने कौल दिला, तिची बाळावर सतत कृपादृष्टी असणार आहे आणि बाळ आता व्यवस्थित राहील, सुदृढ राहील, ती सतत बाळावर लक्ष ठेवील, असं म्हणून तिने आता संकेत दिलेला आहे. त्याच वेळेला पारितोष हा योगेश्वरी देवीकडून पुन्हा बाळाला आपल्या हातात घेत असतो. त्याच वेळेला ते बाळ आता पुन्हा रडायला लागतं, कारण निघण्याची वेळ झालेली असते आणि म्हणून आता इथे बाळ हे रडायला लागलेलं असतं. आणि भूमीच्या कानामध्ये तो रडण्याचा आवाज येतो. भूमी म्हणते की मानसी, माझं बाळ रडतंय, माझं बाळ रडतंय. आणि असं म्हणून ती तिच्या कानाला हात लावून घेत असते आणि खाली बाळ रडण्याचा आवाज तिला जाणवत असतो आणि तिला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. बाळ त्याच्या घरातून जाणार म्हणून रडायला लागलेलं असतं. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इथे आता रागिनी ही कॅश बघते, म्हणजेच ऑफिसमधली जी कॅश असते ती ओपन करून बघते, तर त्या बॅगमध्ये खूप जास्त पैसे असतात.
आता रागिनी म्हणते की एवढी कॅश, बापरे, ही तर खूपच मोठी कॅश दिसते असं म्हणून आता ती कॅश ही बघायला चाललेली असते. तेवढ्यातच आता राजा काकाचा डोळा तिच्यावर पडतो आणि ती आनंदाने ती कॅश खांद्याला लावून घेऊन चाललेली असते, जणू ती आपलीच कॅश आहे. त्यावेळेला राजा काका विचार करतो की म्हणजे याचा अर्थ भूमी जे बोलत होती ते खरं होतं. आता राजा काका भूमीला फोन लावतो आणि भूमीला सांगतो की भूमी, तू जे काही बोलत होतीस ना ते सगळं खरं आहे. रागिनीच्या बाबतीत तेच घडणार आहे आणि रागिनी पुन्हा तसंच करते. रागिनीचा जो काही पैशांचा हव्यास आहे ना तो अजूनही कमी झालेला नाही आहे. रागिनी अजूनही त्या सगळ्यामध्येच गुंतलेली आहे आणि ती आपल्या ऑफिसमधली कॅश घेऊन चाललेली आहे. तेव्हा आता भूमी म्हणते की काका, तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्याला त्या बॅगसकट रंगेहात पकडा. त्या जिथे कुठे असतील ना त्या पैशासकट त्यांना रंगेहात पकडा. तेव्हाच मग आपल्याकडे मोठं प्रूफ येऊ शकतं. त्यावेळेला आता रागिनी ती पैशांची बॅग लगबगीने बाहेर घेऊन जात असताना मागून राजा काका येतो आणि राजा काका आल्यानंतर रागिनी तिथेच थांब असा आवाज देतो. आणि त्याच वेळेला आता रागिनी ही गडबडते आणि राजा काकाचा आवाज आल्यामुळे ती तिथल्या तिथे थबकते आणि उभी राहते. त्यानंतर मग आता राजा काका तिच्याजवळ येतो आणि तिला विचारतो की रागिनी, हे काय करतेस तू? ही इतकी मोठी कॅश कुठे घेऊन चालली आहेस आणि ही ऑफिसची कॅश तू कुठे घेऊन चालली आहेस, असा राजा काका तिला प्रश्न विचारतो. त्यावेळेला आता रागिनी तिने जणू काहीच केलं नाही असा चेहरा राजा काकासमोर करून उभी राहते. आणि त्याच वेळेला इथे आता राजा काकाला रागिनीवर पुन्हा एकदा संशय आलेला असतो आणि म्हणूनच ती आता राजा काकाकडे धक्क्यानेच बघत असते. तर आता या सगळ्यामध्ये राजा काका कशाप्रकारे रागिनीचा खरा चेहरा हा सर्वांसमोर आणणार आणि पुन्हा एकदा रागिनीची कशाप्रकारे या सगळ्यामधून हकालपट्टी होणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.